महाराष्ट्रात गेल्या 24 ते 48 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। या मुसळधार पावसाचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, ज्याचं रूपांतर आता अत्यंत तीव्र अशा डीप डिप्रेशनमध्ये झालंय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सध्या ओडिशा, पश्चिमेकडील विदर्भ आणि दक्षिण पूर्व मध्य प्रदेशच्या सीमेवर सक्रिय आहे। मागच्या काही तासात सुमारे 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे वादळी क्षेत्र पश्चिमेकडे आणि उत्तर पश्चिमेकडे सरकत असून आता ते थेट महाराष्ट्राच्या सीमेवर आणि लगोलग येऊन पोहोचले। सॅटेलाइट इमेजेसमध्ये दिसणारा ढगांचा मोठा गोलाकार पांढरा पट्टा म्हणजेच हे डीप डिप्रेशन आहे। येत्या 24 ते 48 तासांत हे क्षेत्र पश्चिमेकडे पुढे सरकेल आणि हळूहळू त्याची तीव्रता कमी होत जाईल, परंतु तोपर्यंत म्हणजेच पुढचे 24 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आव्हानात्मक ठरणार आहेत। सध्या डीप डिप्रेशनचा थेट आणि मोठा फटका विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला बसताना दिसतोय। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला असून नदी नाल्यांना आलेल्या महापुरामुळे जवळपास 100हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। तसंच बुलढाण्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद आणि सातपुडा पर्वत रांगांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक महामार्ग ठप्प झालेत। पिकांचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळमध्येही संततधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। हवामान खात्याने विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि खानदेशातील जळगाव या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय, तर दुसरीकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता जर आपण मुंबई, ठाणे आणि उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईमध्ये काही काळ पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय। आज 31 जुलैसाठी मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलाय। मुंबईतील कमाल तापमान 30 अंश आणि किमान 25 ते 27 अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज असून दिवसा ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार सरी कोसळतील। दुसरीकडे कोकणातील पालघर, रायगड तसेच मध्य महाराष्ट्र नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पुण्याच्या घाट परिसराला हवामान विभागाने ऑरेंज आणि रेड अलर्टच्या कक्षेत ठेवले। विशेषतः पुण्याचा घाट परिसर, नाशिकचा घाट परिसर आणि साताऱ्याचा घाट परिसर या भागात ढगफुटी सदृश अतिवृष्टी होण्याची आणि भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घाटातील प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आले। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज म्हणजे शुक्रवारी 31 जुलै रोजी राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस असेल, पण शनिवारी या डीप डिप्रेशनची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल। शनिवारी मुख्यत्वे पुण्याचा घाट परिसर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातच पावसाचा प्रभाव राहील आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरताना दिसेल। त्यामुळे पुढचे 24 तास अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे। प्रशासनाकडून नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्यात की अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, सखल भागात किंवा पूरप्रवण भागात जाणं टाळा, विजा चमकत असताना मोकळ्या मैदानात किंवा झाडांखाली उभे राहू नका आणि वाहनं चालवताना पाणी भरलेल्या रस्त्यांवरून जाण्याचा धोका पत्करू नका। शक्य असल्यास नोकरदारांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा। हवामान बदलाच्या या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो करा आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करा। धन्यवाद।